जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर कुसुंबा गावानजीक पुलावर एकाच ठिकाणी जवळपास 20 ते 25 खड्डे असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्याच जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आहोत। मी कॅमेरा पर्सनला विनंती करेन की त्याने खड्डे दाखवेत। मी या ठिकाणी खड्डे मोजणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 खाली कर हात कर 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 अशा पद्धतीने एकाच ठिकाणी महामार्गावर 25 खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। आपण आता खड्ड्यांची लांबी बघणार आहोत। हा जवळपास 5 फुटाचा खड्डा आहे या ठिकाणी आणि जर तो बघितला खोल तर जवळपास आपले 4 ते 5 इंच पर्यंत तो खोल आहे। दुसरीकडचे जे खड्डे आहेत यामध्ये हा खड्डा देखील बघा, हा खड्डा देखील 4 ते 5 फुटाचा आहे आणि तो देखील आपण जर बघितलं तर जवळपास 3 ते 2 इंचापर्यंतचा आहे। या ठिकाणचा हा खड्डा आपण बघतो आहे की हा देखील 3 ते 4 फुटाचा आहे आणि त्याची देखील तो देखील 2 ते 3 इंचापर्यंतचा या ठिकाणी खड्डा आहे। जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाहनं भरधाव वेगाने येतात, मात्र खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहन जे आहे हळू करावं लागतं। अनेक वाहनं जे आहेत अंदाज न आल्यामुळे या ठिकाणून भरधाव वेगाने या खड्ड्यांमध्ये येतात आणि छोटे मोठे अपघात या ठिकाणी नित्याचे झालेले आहेत। रात्रीच्या ठिकाणी या ठिकाणी पथदिवे देखील नाहीत, त्यामुळे येताना वाहनधारकांच्या वाहनांचं या खड्ड्यांमध्ये मोठं नुकसान होतं। आता आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने बघा, वाहन आता ही बस या ठिकाणाहून जाते आहे, या ठिकाणी ती हळू झाली, आता या खड्ड्यांमधून ती बस जाते बघा कशा पद्धतीने। अशा पद्धतीने वाहनं या ठिकाणी हळू करावं लागतात। दुचाकी धारकांना अशी या ठिकाणी बघा कशी कसरत करावी लागते। अक्षरशः मोठमोठे खड्डे म्हणजे या ठिकाणी 50 मीटरचा हा पूल आहे आणि या 50 मीटरच्या एकाच पुलामध्ये जे आहे जवळपास 25 मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे आता या खड्ड्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी देखील साचतं। अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। सर्वात विशेष जर म्हणायची बाब म्हटली तर हा जो महामार्ग आहे हा जामनेरहून जातो आणि मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते याच मार्गाने प्रवास करत असतात। मग मंत्री गिरीश महाजनांना हे खड्डे दिसत नाहीत का? गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी नाशिकच्या खड्ड्यांबद्दल आढावा घेतला, दुरुस्त करण्याबद्दलचं आश्वासन दिलं, मात्र त्यांच्याच गावाकडे घराकडे जाणाऱ्या महामार्गावर जर एकाच ठिकाणी 25 मोठमोठे खड्डे असतील तर निश्चितच ही विशेष बाब आहे, गंभीर बाब आहे। याकडे देखील त्यांनी लक्ष द्यावं। प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या खड्ड्यांमुळे नाशिक प्रमाणेच आता जळगावमध्ये देखील प्रशासन मोठ्या अपघाताची दुर्घटनेची वाट पाहतंय का, असा मोठा सवाल या ठिकाणी वाहनधारकांमधून, शुद्ध नागरिकांमधून, ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।